म्हणतोय ना तो आम्हाला मान्य आहे. आम्ही जनतेचा कौल मान्य केलेला आहे. पण हा या भांडणाला निवडणुकीचं स्वरूप देतो. निवडणुकीत वगैरे याला काही स्वरूप नाही. 20 तारखेला धाराशिव येथे 20 ऑगस्ट रोजी जो आरक्षण उपवर्गीकरण मोर्चा होता ना, त्यासाठी प्रत्येक जण मोर्चासाठी जी मदत देणार होते प्रत्येकाला त्यांनी मदत मागितली. माझा मोठा भाऊ सुरेशप्पा भिशे यांनाही त्यांनी मदत मागितली. त्यांना त्यांनी 2.5 लाखाची मागणी केली होती युवराज शिंदे यांनी. त्यात त्यांनी 1.5 लाख रुपये दिलेत त्यांना. परत 1 लाख रुपये राहिलेले मोर्चा झाल्यावर मोर्चा दिवशी द्यायचे होते, पण आमची त्यांची गाठ नाही पडली नाही. त्यामुळं सकाळ उठून त्यांनी फोन केला आप्पाला की ते 1 लाख रुपये राहिलेले आहेत ती दे मला द्यायचेत म्हणून. आप्पा म्हणले माझं तुम्ही आमच्या संघटनेचं त्यांनी तिथं नावही घेतलं नाही स्टेजवर. त्यामुळे आप्पा म्हणले तुम्ही काहीच केलं नसल्यामुळे मी ते 1 लाख रुपये देऊ शकत नाही. परत आम्ही कमिटीला विचारलं की आमचे 1.5 लाख तिथं जमा झाले का, तर त्यांनी म्हणले तुम्ही पैसे दिले नाहीत. तर त्या युवराज शिंदेने आप्पाने 1.5 लाख रुपये दिलेले त्यांच्या खिशात घातले, समाजापर्यंत पोहोचवले नाहीत. त्यामुळे ह्यांनी माझ्या जिल्हा परिषदचं भांडण यांनी काढलेलं आहे. आणि आम्ही ज्यावेळेस आता तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितले त्या मसलेमध्ये त्यानं काय म्हणतोय 20 तारखेला माझ्यावर हल्ला झाला. तर 20 तारखेला आम्ही सर्वजण धाराशिव मध्ये होतो. 21 तारखेला मसल्या गावात जेव्हा वेळेस आप्पाला बोलवलं त्यावेळेस तिथं आप्पाची समजूत काढण्यासाठी बोलवलं होतं. तर त्यांनी त्याला भांडणाचं स्वरूप केलं व आप्पावर खोटे गुन्हे नोंद केले त्यांनी तिथं जाऊन. म्हणजे हा पूर्ण जो प्रकार घडला तो आंदोलनाचा विषय होता का याच्यामध्ये? आंदोलनाचाच विषय होता. आमचे पैसे घेतले त्यांनी समाजाचे. हे युवराज शिंदे आणि दयानंद शिंदे कोण आहेत? ते आप्पाचे मामा आहेत. कोण? सुरेश आप्पा भिशे यांचे युवराज शिंदे हे मामा आहेत. दयानंद शिंदे मामाचा मुलगा आहे. म्हणजे युवराज शिंदे आणि दयानंद शिंदे चुलत्या पत्नी. म्हणजे काय घरगुती भांडण आहे काही नाही घरगुती नाही. या विषय एवढाच आहे की 20 तारखेला मोर्चाला आम्ही पैसे दिलते, ते पैसे कमिटीपर्यंत पोहोचवले नाहीत. आणि परत आणखी 1 लाख रुपयाची मागणी केली. ती पैसे न दिल्यामुळे यांनी भांडण केलेलं आहे. आणि आमच्या गावात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सगळ्या ग्रामीण मध्ये महाराष्ट्रात 1 नंबर जयंती होती. अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे, तालुक्याला माहित आहे. आमच्या गावात जो साताऱ्याचा आम्ही बेंजो लावलाय महाकाल, त्या बेंजोवाल्यालाही त्यानं त्याची काकराम गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती करायची नाही, जयंतीला आमचा विरोध करायला लागलाय. त्या बेंजो मालकाला धमकी द्यायला लागलाय. तुम्ही बघितली ती व्हिडिओ. त्याला म्हणतो तू आमच्या गावात कसं जयंती करतो बघतोस. तुमची गाडी आयुष्यभर फोडते बघा. नुकसान तुमची फोडतील, टायर फोडतील, बेस फोडतील, सगळं नुकसान देते. दुसऱ्या दिवशी गावगुंड कोण आहे ही बी पत्रकार बांधवांना लक्षात आलं पाहिजे. पोलीस प्रशासनाला बी लक्षात आलं पाहिजे गावगुंड कोण आहे. तो काय जे अण्णाभाऊ साठे महापुरुषाच्या जयंतीला हा विरोध करतोय तो हे आमच्या जिल्ह्यातून निवडून आलेला आहे, मतदारसंघातून. मागणी काय तुमच्याला? काय मागणी पण? आमच्या आप्पांची बदनामी थांबवावी त्यानं. बदनामी केली तर सिद्ध करून दाखवावं त्यानं, नाहीतर त्याच्यावर मानहानीचा आम्ही दावा करणार आहे. त्यांनी जे आतापर्यंत आरोप केले की गावगुंड आहे, शिक्षा भोगून आलाय, याचे सगळे पुरावे त्यांनी पत्रकारांना द्यावे, अन्यथा त्याच्यावरती गुन्हा प्रशासनाने नोंद करावा. जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रभर सुरेश आप्पा भिशे यांचं काम कसं आहे सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळं आज समाज त्यांच्यावर सुद्धा चिडून आहे की हा सुरेश आप्पा भिशेला का बदनाम करतो. आता तू बस ना श्याम, असं समाज त्याला वार फोन चालू आहे त्याला. आज पूर्ण महाराष्ट्रातून फोन चालू आहे त्याला, त्यानं फोन उचलत नाही. आमच्या लातूर जिल्ह्यातून निलंगा तालुक्यातून औसा तालुक्यातून त्याला फोन आहे, त्यानं फोन उचलत नाही. कशामुळं? चुकीचं वागायला लागला ना. चूक करू नको.
समाजासोबत प्रामाणिकपणे राहा, समाजासोबत चांगलं काम कर. ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी तू न्याय देण्याचं काम कर. तू आज जिल्हा परिषद सत्तेतला सदस्य आहेस, तू सुरेश आप्पाला तू मदत करून तू स्वतःच तुझं समाजामध्ये एक चित्र निर्माण कर. असं विरोध करून बदनामकी करून तुझं काही सिद्ध होणार नाही. ते 1.5 लाख मागितले, 2.5 लाख मागितले, तर काय प्रकार आहे तो? ते जे 20 ऑगस्टला आपला समाजामध्ये जे उपवर्गीकरणाचा धाराशिवला मोर्चा 20 ऑगस्ट रोजी होता, त्यावेळेस की जे समाजातील जे उद्योजक आहेत, जे आता समाजाला मदत करायची अशा ठिकाणी जे जे मदत देणार आहेत त्यांनी प्रत्येकाने मदत दिली. कोणी 2 लाख दिले, कोणी 50,000 दिले, कोणी 1.5 लाख, म्हणजे ज्याच्या परीनं जेवढं होईल तेवढं सहकार्य आपला आरक्षण उपवर्गीकरणाला मदत केली. प्रत्येक वेळेस सुरेश आप्पा विषयाने पण मदत केली. मग त्यांचं पण आता कसं असतंय, एखाद्या घरातलं नातं ठीक आहे ना, मामा आहे, मग आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो ना, की बाबा विश्वास आहे, ठीक आहे, माझं नाव नको. आणि कारण पहिल्यापासून सुरेश आप्पा विषय हे नावासाठी, फोटोसाठी, माझं स्टेजवर मला बोलून घेऊ ह्यासाठी सुरेश आप्पा विषयाने कधीच काम केलं नाही. माझं नाव नाही आलं, माझं फोटो नाही आला, तेवढ्यासाठी सुरेश आप्पा विषय करत नाही. मग त्या पैशाचं त्यांनी एवढं लक्ष पण दिलं नाही की बाबा आपलेच आहे. कोणासाठी करायला लागले? आपल्याच लेकरा बाळाला होणार आहे, आपल्याच भावी पिढीला काय तर कुठं आरक्षण भेटून कुठं तर वेगळं चांगलं होणार आहे, त्या भावनेनं आपण मदत केली. पण त्यांना ती गैरसमज काय वेगळा झाला.